मलिकाच्या नाकावर टिचून समरने स्वानंदीला बाहेर नेऊन असं काही दिलं सरप्राईज. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, स्वानंदीला कळून चुकतं की हे सगळं मलिका काकूमुळे झालं. पण मलिकाच्या विरुद्ध तिच्याकडे कुठलाही पुरावा नसतो. पण स्वानंदी बोलायला मात्र एवढी हुशार असते की ती समरला बरोबर बोलण्यात अडकवते. जेव्हा समोर होतो ही निकिता आणि आनंदपन्ना काही पण करतात तेव्हा स्वानंदी त्याला जाणीव करून देते, आज आपण आहोत ते फक्त त्या दोघांमुळे आणि तुम्ही मला किती आवडलात, मला तुमच्याबद्दल किती आदर आहे, हे स्वानंदी एवढ्या सुंदरपणे मांडते की समर हरकून जातो. पण मलिकाचा मात्र खूप जळफाट होत असतो. ती विचार करते यांना लांब कसं ठेवू. आता ती लक्ष ठेवून असते. समर घरी आला की मलिका लगेच रूममध्ये येते आणि विचारते, समर आलास का. तो हो काकू, काही काम होतं का. ती नाही रे, असंच. ते काय ना, मला तुला थँक्यू म्हणायचं होतं, तुझ्यामुळे सुश आणि अंशू खूप खुश आहेत. समर म्हणतो, चांगली गोष्ट आहे काकू, पण तू का थँक्यू म्हणतेस. मलिका म्हणते, असं कसं, थँक्यू तर म्हणायलाच पाहिजे ना. आता स्वानंदीला कळून चुकतं की मलिका काकू मुद्दाम टाइमपास करतायत. आता पुढे मलिकाला काय बोलावं तेच कळत नाही. ती जात्या. समर आणि स्वानंदी पुन्हा जवळ येतात. इकडे बाबा आणि मंदाकिनीचं एवढं भांडण होतं की बाबांचं डोकंच दुखायला लागतं, त्यांना चक्कर यायला लागते. ते आता खाली बसून घेतात. मंदाकिनी म्हणते, अहो काय झालं. रोहन आणि आदिरा येतात. रोहन म्हणतो, बाबा काय झालं. आता ते बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मंदाकिनी आता मलिकाला फोन करते आणि ते बघितलं त्या स्वानंदीमुळे यांचं डोकं दुखायला लागलं, यांना चक्कर यायला लागली. मलिका म्हणते, स्वानंदीमुळे ते कसं. ते अहो त्या स्वानंदीमुळे हे माझ्याशी सारखं भांडतायत. आज मला काय म्हणाले माहिती आहे, तू मुलीला विकलंस. खरं सांगा, मी विकलं का मुलीला. अंशुमन आणि तिचं प्रेम होतं म्हणून आपण लग्न करून दिलं ना. मलिका म्हणते, हो हो अगदीच. मंदाकिनी म्हणते, आता यांना काही झालं तर सगळे मलाच बोलतील. ती म्हणते, म्हणजे काय झालं. ती म्हणते, यांना हॉस्पिटलला घेऊन आलो, त्यांची तब्येत खूपच बिघडली आहे. आता समर स्वानंदीच्या रूममध्ये जायला मलिकाला पुन्हा एक कारण मिळतं आणि ती मनात म्हणते, हा म्हातारा खपला ना बरं होईल, ती स्वानंदी तरी माहेरी जाईल. पण आता जाते आणि त्यांना सांगते, म्हणजे आजची रात्र तर जाणार. मलिका जाते आणि बघते तर काय, समर स्वानंदीचा एकमेकाच्या हातात असतो. मलिका म्हणते, सॉरी. आता समर स्वानंदी लगेच बाजूला होतात. ती काय ना समर, बातमीच तशी आहे. तो म्हणजे ती समर, खूप वाईट बातमी आहे रे. आता दोघं पण घाबरतात. समर म्हणतो, वाईट बातमी, काय झालं काकू. ती म्हणते, अरे स्वानंदीच्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. आता मात्र स्वानंदी खूप घाबरते. समर तिच्याकडे बघायला लागतो. स्वानंदी म्हणते, बाबांना काय झालं असेल. समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम तुम्ही अजिबात घाबरू नका, चला आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया. मलिका म्हणते, हो जायला तर पाहिजे. आता दोघंही निघून जातात. मलिका खूप खुश होते आणि म्हणते, गेल्या एकदाचे. पण बाबांना मात्र काही झालेलं नसतं. थोडासा स्ट्रेस आल्यामुळे त्यांना चक्कर येते. स्वानंदी म्हणते, बाबा काय झालं तुम्हाला. ते म्हणतात, नंदू काही झालेलं नाही, थोडीशी चक्कर आली, एवढं काय घाबरायचं. ती बाबा किती वेळा सांगितलं स्वतःची काळजी घेत जा आणि एवढा स्ट्रेस नका घेऊ. बाबा म्हणतात, तुझी आई असताना स्ट्रेस येणार नाही असं होईल का कधी. पण आता सगळं व्यवस्थित होतं आणि समर स्वानंदी पुन्हा येत असतात. समर स्वानंदीला म्हणतो, चहा घेऊया, आपण एक काम करूया, 5 स्टार हॉटेलमध्ये चहा घेऊया. स्वानंदीमध्ये, चहा घ्यायला कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये जातं का. समर म्हणतो, हो जातो का. ती राजवाडे, तुम्हाला चहाच घ्यायचा ना, चला माझ्याबरोबर, तुम्हाला मस्त फक्कड चहा पाजते. आता स्वानंदी त्याला एका टपरीवर घेऊन जाते. तो आता गाडीतून उतरत म्हणतो, स्वानंदी मॅडम इथे कुठे हॉटेल आहे. स्वानंदी म्हणते, तुम्हाला चहा घ्यायचा ना, चला. ती आता जाते म्हणते, दादा 2 कटिंग द्या. आता समर तिच्याकडे बघतच राहतो. एवढंच काय, हॉटेलवाला काचेच्या ग्लासामध्ये चहा गाळतो. तर तो, स्वानंदी मॅडम ती म्हणते, अहो घेऊन तर बघा. घ्या ग्लास घ्या. आता दोघंही ग्लास घेतात आणि एका बाकड्यावर जाऊन बसतात. हातामध्ये चहा, थोडासा थंडगार वारा आणि मोकळ्या वातावरणात. स्वानंदी म्हणते, घ्या. समर चहा घ्यायला जातो पण त्या ग्लासामुळे त्याचं तोंड पोळतं. स्वानंदी हसून म्हणते, पोळालं तोंड. तो पण हसून म्हणतो, हो. समर म्हणतो, खरंच असा चहा तर 5 स्टार हॉटेलमध्ये पण मिळत नाही. आता तो मात्र खूप मजा घेत असतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम मी असा चहा कधीच घेतला नाही, असा टपरीवर या वातावरणात, पण खरंच खूप मजा आली. पण आनंदात असणाऱ्या मलिकाचा फार काळ काय आनंद टिकत नाही. अंशुमन आणि सुशमध्ये खूप गोंधळ सुरू होतो आणि ते सोडवता मलिकाची हालत वाईट होते. इकडे मात्र समर आणि स्वानंदी खूप आनंद लुटत असतात. तर तुम्हाला काय वाटतं, दुसऱ्यासाठी खड्डा खांदायला गेलं तर त्यामध्ये आपणच पडतो का. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.